मी नारंगी गावची रहिवासी आहे आणि आमची गेल्या वर्षी 3 वर्ष नोटीस देतात ते आम्हाला इथनं म्हणजे नोटीस देतात का इथनं बाजूला जा इकडे जा। आम्हाला आता गेल्या वर्षी त्यांनी पंचायतीत म्हणजे याच्यात स्वस्तीमध्ये आमचं स्थलांतर केलेला। मग आता यंदा का नाही नेत ते आम्हाला यंदा ते आमची दखलच नाही घेत। म्हणजे इरसालवाडी झाली तशी ते आमची वाट बघतात का हे कधी धडकते आणि आम्ही त्यांना काढतो असं काय? हां, लहान पोरं आम्ही घेऊन कुठं जाणार? ही 4 वाजे परत आम्ही शाळेत झोपत नाही। हां, 4 वाजतात तरी आम्ही झोपत नाही। फक्त मतं पाहिजेत का मग येतात बाय आपल्याला इथं टाकायचं आहे तिथं टाकायचं आहे हे एवढं सांगायला येतात फक्त आम्हाला। हां, आमची कोण दखल घेत नाही आणि कोण आमच्या दरवाज्यात येत नाही आणि 4 महिने झाले आमच्या घरात लाईटी पण नाही। आम्ही अंधारात राहत आहोत। खरं तर नमस्कार। गेली आम्ही खालापूर तालुक्यातले नारंगीची ग्रामस्थ होती ती सगळी जमलेली। हा जो भाग आहे तुम्हाला हा वरचा पट्टा दिसतोय हा नारंगी दत्तवाडीचा धरणप्रवण क्षेत्र आहे। हा पूर्ण ही 35 घरं 35-36 घरं आहेत तिथून कुटुंब। 3 वर्षापूर्वी सरकारने म्हणजे तलाठी आणि तहसीलदारांनी ग्रामपंचायतीने नोटीस दिली होती की सर्वे केला होता। त्याच्यामध्ये लक्षात आलं की हा पूर्ण पट्टा धरणप्रवण क्षेत्रामध्ये येतो। तर त्याच्यामुळे त्यांनी गेल्या वर्षी आमची दखल जरूर घेतली की या धरणप्रवण क्षेत्रामध्ये काही दुर्घटना होऊ नये। त्याच्यामुळे त्यांनी रुरल कम्युनिटी संस्था जी नारंगी संस्थेमध्ये 15-20 दिवस त्याचं स्थलांतरित केलं त्यांनी आम्हाला आणि जेवणापाण्याची चांगली व्यवस्था केली होती। पण यंदाचा विचार जर केला तर गेल्या वर्षीपेक्षा जास्त 50% जास्त पाऊस पडतोय, वाराही आहे। आणि जर इथं मी नेहमी येत असतो त्यामुळे 2 दिवस मी इथं आलो त्या चौकशी करायला। पाऊस पडतोय, वारा येतं, त्यामुळे सर्व परिसरात चौकशी केली की तुम्ही एवढा पाऊस आणि वारा असताना तुम्ही इथेच का अजून घरामध्ये का बसलाय? तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला ग्रामपंचायतीने नोटीस दिली आहे। नोटीस बघू ते ही नोटीस दिली आहे आणि ह्या नोटीसवरती स्पष्ट शब्दात लिहिलं आहे की हा धरणप्रवण क्षेत्र आहे 35 घरांचा, त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच्या जबाबदारी स्थलांतरित व्हा। म्हणजे स्थलांतरित नेमकं कुठं व्हायचं आहे आम्ही? त्याच्याखाली आज दुसरा मुद्दा लिहिला आहे की रायगड जिल्हा परिषद शाळा नारंगीमध्ये तुम्ही स्थलांतरित व्हा। रायगड जिल्हा नारंगी शाळेमध्ये जेव्हा चौकशी केली तिथं जाऊन बघितलं तर तिथं 5 वर्ग आहेत आणि त्या 5ही वर्गात शाळेची मुलं शिकतात। मग आम्ही त्या 5ही मुलांना शिक्षण सोडून त्यांना तिथं आम्ही बसायचं जाऊन 5 वर्ग जरी विचार केला तर ही कुटुंब 35 कुटुंब आहेत आणि 35 कुटुंबाची कमीत कमी 100 ते 150 लोकसंख्या आहे। मग ही 150 लोकसंख्या तिथे जाऊन बसेल का? तिथं पुरेल का? त्या वर्गामध्ये होईल का? शाळा पण नादुरुस्त आहे तिथं जर विचार केला तर। एवढ्या गोष्टी असताना आणि जेवणा पाण्याची पण सोय नाही आहे। मग आम्हाला 3 वर्षापूर्वी नोटीस दिली, गेल्या वर्षी स्वालीमध्ये संस्थेमध्ये स्थलांतरित जरूर केलं। मग ह्या वर्षी का आम्हाला स्थलांतरित 15 दिवसासाठी स्थलांतरित करत नाही? जर आम्ही 3 वर्ष म्हणतो आमचं पुनर्वसन करा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावठांची जागा आहे त्या गावठांच्या जागेमध्ये आमच्या 35 घरांचं पुनर्वसन करा। ते पुनर्वसन तर नाहीच होत आहे, पण कमीत कमी आम्हाला ज्या पावसाळ्यात 15-20 दिवस आमचं स्थलांतर करा, आमच्या जेवणा पाण्याची खाण्याची व्यवस्था करा, ते पण होत नाही का? आमची इरशालवाडीसारखी दुर्घटना व्हायची वाट बघताय का? आम्ही नागरिक नाही का? आम्ही ग्रामस्थ नाही आहेत का? आम्ही निवडणुकीला मतदान करत नाही का? की आमचे आदिवासी समाज म्हणून आमच्यावर दखल घेत नाही का? आमच्यावरती हा अन्याय होतोय? आणि जर हा असाच जर अन्याय आणि अत्याचार होत असेल, माझं एक स्पष्ट मत आहे, मी जर चांगलं होत असेल तिथं कौतुक नेहमी त्यांच्या पाठीवर थाप देऊन कौतुक करेल, पण जिथं जर चुकीचं होत असेल, चुकीचं व्यवस्थापन असेल, चुकीचे विचार असतील तर तिथं माझा अन्यायाविरुद्ध वाचा मी फोडणार, न्यायासाठी मी भांडणार। चुकीचं व्यवस्था, चुकीचे विचार आणि चुकीची माणसं जर चुकीचं व्यवस्थापन करत असतील तर माझ्यासारख्या माणसाला दुसरा मनोज जरंगे व्हायला वेळ लागणार नाही। माझी सरकारला, शासनाला, प्रशासनाला एवढंच विचारायचं आहे, जर ह्या दुर्घटना होण्याची म्हणजे मनात भावना नाही आहे, पण इरशालवाडीसारखी जर दुर्घटना इथे झाली, दगडी कोसळल्या आणि 35 घरांचं होत्याचं नाही झालं तर रडायलाही माणूस शिल्लक राहणार नाही। आमच्या समाधी बांधण्याची वेळ वाट बघताय का तुम्ही? का स्थलांतरित करत नाही? जर इथे दुर्घटना झाली तर मग ह्याला जबाबदार कोण? शासन, प्रशासन, ग्रामपंचायत की ग्रामपंचायतचे बसलेले खुर्चीवरचे अधिकारी? याचं उत्तर मला या आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून पाहिजे। या दुर्घटना जर झाली तर ह्याला जबाबदार कोण? 3 वर्ष नुसते नोटीस पाठवतात का तुम्हाला उठवायचं कोण उठवण्याचं नावच नाही घेत। फक्त दर पावसाळा आला की इथून घ्यायचं, 5-6 दिवस तिकडे राहायचं, बस तेवढंच करतात। आम्हाला फक्त इथून काही एकदम पूर्ण आमची 36 घरं आहेत ना तेवढी उठायचे आहेत। आम्हाला तुम्ही डायरेक्ट स्थलांतर द्या। 4-5 दिवस काय आम्ही काय दरवर्षी 4-5 दिवस जायचं आणि कुठं आम्हाला काय भेटणार आहे? तिथं जाऊन फक्त राहायचं, कळून आले ते घटना विसरतात, त्यामुळं आम्हाला स्थलांतरच नाही होत।
हाच विषय आहे. इथून आमची फक्त घरं उठवायची प्रयत्न करता आले करा तुम्ही. इर्शालवाडी नाही तर इर्शालवाडीसारखं व्हायचं. 3 वर्ष त्यांना नोटीस देऊन ते काही नोटीस दिले तरी त्यांना उठवलं नाही. शेवटी ते गेलेच ना, खचले ना त्यांची. असं आहे. फक्त आम्हाला तुम्ही उठवायचे 3 वर्ष आणि पाठीमागे तुम्ही जर आतमध्ये गेले तर दगडी कोसळले. आम्हाला पण उठवणार नाही कुठेतरी. घराकडे गेले तर पत्रे उडवलेले तुम्हाला पाहायला मिळतील. इतकी परिस्थिती गायकवाड आहे. अरे हे डोंगरी आली तर मग काय करणार आम्ही? नारंगीवाडी आम्हाला इकडं पळ तिकडं पळ असा करायचा आम्ही. हा एकतर चालवत नाही का फिरवत नाही मला, मग मी काय करणार बा? हा ही लहान लहान लेकरा कुठं घेऊन पळायचा? रात्रीचा जर झाला तर दिवसा घेतील मला वडील पोरा, पण रात्रीच्या मरून द्या की म्हातारी नेली ती. मग असा ना, म्हणून आमची सोय करा चांगला, मस्त घरा बांधून द्या आम्हाला. मग सरकारने आम्हाला आमची दाद घ्यायला पाहिजे ना. एकतर पाणी नाही, पाऊस नाही मिळत उन्हाळ्याच्या, तेव्हा पण हाल ना. आता असं पळापळ, इकडे पळा तिकडे पळा, असं करायचं ह्या लोकांनी.